नमस्कार, मी अनुराधा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज शॉर्ट व्हिडिओ न करता म्हटलं लॉंग व्हिडिओ बनवावा, कारण मला थोड्याफार वस्तू दाखवायच्या आहेत तुम्हाला. आणि आज आहे आमच्या दोघांचा पण होता त्याच्यामुळे शाबू स्वयंपाक वगैरे काही नाही, शाबू तरी सुद्धा 1 वाजले शाबू खायला आणि बनवायला सुद्धा. चला आता शाबू वगैरे बनवून घ्यावं, खाऊन घ्यावं आणि नंतर ना तुम्हाला ज्या मला वस्तू दाखवायचे ना ते दाखवते. किचनसाठी लागणारं सामान आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला मी शोभेच्या वस्तू दाखवते. तर त्यांनी स्वतः हाताने बनवलेले आहेत आणि खूप दिवस झालं ते बनवत होत्या. आता ते घेऊन आलेत. हे बघा, जे चावी स्टँड असतं तसं. आणि हे कसं तिथे त्यांनी घरी पण लावले आणि हे इकडे गावी येताना सुद्धा बनवून ठेवलेलं होतं. खूप दिवस झालं, खूप वर्ष, 1-2 वर्ष झाली असतील बनवून ठेवले असतील त्यांनी. आता घेऊन आले. हे बघा, नंतर हे छोटंवालं आहे आणि हे मोठंवालं आहे. बघा, खूप छान आहे. कलर कॉम्बिनेशनसुद्धा खूप छान केले त्यांनी. आणि आता हा व्यवस्थित सारखं ठेवून ना हे झाले. बघून प्रयत्न करेन विणण्याचा व्यवस्थित. तर हे बघा किती छान आहे बघा. आणि शिंक वगैरे असं. आणि हे आता मी घरामध्ये नाही लावणार आहे. हे सगळं मी आता आमच्या घरी गौरी गणपती असतात ना, तेव्हा हे सगळं शोचं सामान म्हणून मी वापरणार आहे. हे असं लावलं की हे इथं धूळ खूप असते आणि घाण जर झालं तर म्हणजे आमच्यात 1-8 दिवस गेली की असं जाळं भरतं घराला. धूळ बाहेरची जास्त येते, त्याच्यामुळे ह्याला सारखं स्वच्छ करणं तर अजिबात जमणार नाही. मग म्हटलं चला हे ठेवून द्यायच्या अगोदर तुम्हाला पण दाखवावं. आणि गौरी गणपतीच्या टायमिंगला मी हे सगळं डेकोरेशन करणार आहे गौरी गणपतीचा. तर हा आहे झुला. बघा किती छान आहे, खूप छान बनवलं आहे त्यांनी. आणि हे बघा इतकं छान असं ते घेऊन आलेत. म्हटलं आधी ठेवून द्यायचं आहे, तर म्हटलं तुम्हाला पण आधी हे सगळ्या वस्तू दाखवाव्या आणि मग नंतर ना ठेवून द्याव्या. तर माझ्याकडे ना हे नव्हतं, म्हणजे आप्पे वगैरे बनवायचे झालेत ना तर भांडं नव्हतं. मग त्याच्यामुळे आम्ही जास्त काय बनवण्याच्या भानगडीतच पडत नव्हते. फक्त इडली डोसे असंच काहीतरी. आणि जास्तीत जास्त इडली डोसे पण बनत नाहीत आमच्या घरी. गऱ्याचे उत्तापे वगैरे असेच बनवतो. आणि त्यांनी येताना मी काही सांगितलं नव्हतं त्यांना की घेऊन या वगैरे असं, पण त्यांनी ना हे आप्याचं भांडं घेऊन आले बघा. खूप छान आहे. तर मी काही सांगितलं नव्हतं त्यांना, पण ते घेऊन आले. बघा किती छान आहे भांडं पण. तर आता ह्याच्यात कधी मी आप्या बनवते काय माहिती, कारण जास्त असले पदार्थ घरात होत नाहीत. चपाती भाजी भाकरी हे असं सगळं आमचं सुरू असतं, पण हे असलं कधी काय होत नाही. तर एकदा ट्राय करते आणि तुम्हाला सुद्धा दाखवते ह्याच्यामध्ये कशा बनवली गेलेली माझ्याकडून होते. आणि ही आहे एक बॉटल. मला वाटते ह्याच्यामध्ये थंड पाणी ठेवलं तर थंड राहत असेल, आणि गरम पाणी घेतलं तर गरम राहत असेल, कारण आतमध्ये पूर्ण वेस्टिंग आहे त्याला व्यवस्थित. तर हे बघा किती छान आहे बाई, चेन वगैरे त्याला. ही अशी एक बॉटल आणली. आणि दुसरं म्हणजे आपण काय म्हणतात त्या कांदे टोमॅटो जर पटपट आपल्याला काम उरकून घ्यायचं असलं तर मला पण खूप दिवस झालं मागवायचं होतं. चॉपर मी ऑनलाईन मागवणार होते, पण ते घेऊन आले बा. आणि कलरसुद्धा खूप छान घेऊन आले. तर हा चॉपरसुद्धा. आणि आता हा तर माझ्याकडून कधी यूज होणार आहे काय माहिती, पण खूप छान सगळं सामान आहे आणि मला खूप आवडलं. तर असं कधी तर तुम्ही मुंबईहून येताना ना असं काही सामान घेऊन येत असतात. तसं घर आमचं छोटं होतं आणि सगळी भांडी वगैरे सामान वगैरे भरपूर मोठं होते. तर आता बघूया ह्या चॉपरमध्ये कधी कांदा टोमॅटो बारीक होतं आहे आणि ह्या आप्याच्या भांड्यामध्ये कधी आप्पे होतात काय माहिती. तर आप्पे बनवतानाच हे चॉपरसुद्धा वापरेन मी. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.
तुमचं प्रेम आणि सपोर्टचं मला पुढे घेऊन जाणार आहे. आणि खरंच खूप सपोर्टसुद्धा भेटतो आहे. मला खूप भारी वाटते आणि एक नवीन उमेद भेटते की माझे व्हिडिओ बनवलेले, माझे जास्त शॉर्ट व्हिडिओ आहे, तर शॉर्ट व्हिडिओ बनवलेले भरपूर जण बघतात आणि सगळ्यांना पण आवडतं. आणि जास्तीत जास्त माझे व्हिडिओ ब्लाऊजचे वगैरे असतात आणि जास्त कामाचे वगैरे. मला काम करताना कॅमेरा घेऊन सतत फिरणं होत नाही, त्यामुळे थोडेफार तेवढेच ब्लाऊज वगैरे शिवलेले आलेले किंवा डिझाईन एखादी छान अशी बनवलेली तेवढेच माझ्याकडून हे होतात. तर इथून पुढे जरा जास्त प्रयत्न करेन चांगले व्हिडिओ आणण्याचा आणि असंच प्रेम आणि सपोर्ट राहू द्या. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.